टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या समोर येते अपूर्वा गज्जला. अपूर्वा, डेंजर झोन काही नवीन नाही आहे आपल्यासाठी पण परत परत तिकडे नको जायला. त्याच्यामुळे तुझं आजचं पण गाणं, कारण समोरून मतं येणारच आहेत, आजचं आणि उद्याचं, अशी दोन्ही गाणी तुझी खूप छान झाली पाहिजेत. फक्त तुला एकच सांगायचं की या बाबतीत थोडंसं काहीतरी तुला जर करता आलं, कुणाला आणखीन मित्रांना सांगता आलं तर बघ, कारण तुला मतं सर्वात कमी मिळालेली आहेत. सो यू हॅव टू डू समथिंग अबाउट दिस. ओके, एनिवे, पण तू गाणं आज कुणाचं सादर करतेस? उषा किरण यांचं. उषा किरण, क्या बात आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. सुंदर गाणं. जीव फुलातून मोहरलेला, भाग्य दिले तुम्हाला, भाग्य दिले तुम्हाला. या हृदयीच्या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढणी तुला हवी का? रूप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का? चंद्रकलेला भाग्य दिले तुम्हाला. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तुम्हाला, भाग्य दिले तुम्हाला. छान झालं, खूप छान झालं. आणि उषा, त्यांचं गाणं तू म्हणालीस तर त्यांचं मॉनिटरवरती पण आतमध्ये बघतच होतं त्यांचे ग्लिम्सेस, पण त्यांचं नाव नुसतं आलं की त्यांचा चेहरा एकदम असं आपोआप डोळ्यासमोर येतो. इतका गोड रेखीव चेहरा त्यांचा. आणि जितकं यशस्वी करिअर त्यांचं मराठीमध्ये होतं तितकंच यशस्वी हिंदीतही त्यांचं करिअर होतं. सो अशा एका अभिनेत्रीसाठी तू गाणं म्हणाली आहेस. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणखीन खूप आनंद झाला त्यासाठी. सलील, छान गायलीस तू. गेल्या काही आठवड्यामध्ये खूप जास्त एक्सप्रेसिव्ह गातीयस, याचा खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. कारण गाणं डेव्हलप होणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप कमी वेळात तुझं गाणं खूप चांगलं डेव्हलप झालं गेल्या 2 महिन्यामध्ये. जे आत्ता पल्लवीनी सांगितलं की मराठीपासून हिंदीपर्यंत त्यांची रेंज, म्हणजे मला डोळ्यासमोर दोन्ही शिकलेली बायकोमधलं हे त्यांचं हे काम पण आलं आणि ॲट द सेम टाइम चुपके चुपकेमध्ये आपल्या लहान बहिणीविषयी भीती वाटणारी ती जी मोठी बहीण त्यांनी ओमप्रकाशजींची बायकोचं काम केलंय, त्या उषा किरण. किती रेंज कामामध्ये पण, आणि त्या सगळ्या म्हणजे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, ओमप्रकाश याच्यातही त्या लक्षात राहतात. इतकं ते गोड काम आहे, इनोसंट पण तरी बहिणीविषयी काळजी वाटणारी. तर त्या उषा किरण, त्यांचं गाणं तू ऐकवलंस. आणि मुख्य म्हणजे डेंजर झोनचं सगळं बर्डन घेऊन पण तू छान गायलीस, म्हणून तुझं अजून कौतुक. थँक्यू. ऑल द बेस्ट. तुझं अगेन जी डेव्हलप झालेली गायकी आहे, म्हणजे ज्या प्रकारे ज्या वेळेला तू आलीस त्यावेळेला सारेगमपच्या मंचावरचं तुझं गाणं आणि आताचं गाणं, ह्याच्यामध्ये जो फरक आहे ना, हा खूप आहे का. म्हणजे काय, आणि इस्पेशली गेल्या 2-3 आठवड्यामध्ये खूप छान. फक्त नेझल, अजूनही नेझल येतं, तर ते नेझलवरती कंट्रोल ठेव. आणि आज खरं सांगायचं तर खालचे नोट्स लागले नाहीत जरा, पण ओव्हरऑल परफॉर्मन्स कम्पेअर्ड टू
प्रिव्हियस वीक्स पहिले जे होते त्याच्यापेक्षा खूपच प्रगती आहे, खूपच प्रगती आहे, खूपच. सो बेस्ट ऑफ लक.